राजकारण एक इव्हेंट मॅनेजमेंट झाला आहे, एक इव्हेंट झाला आहे. आणि अर्थातच मग ते कोणी आणलं, कोणी बदल घडवून आणला, तर तो आणला भारतीय जनता पक्षाने, भाजपाने. काही काही वाक्य, काही काही डायलॉग्स ज्या आता अलीकडे इव्हेंट मॅनेजर सांगतात, जसं मोदीजींना सांगत असेल, जसं प्रशांत किशोरने मोदीजींच्या 2014च्या इलेक्शनचं मॅनेजमेंट केलं होतं. तर तुम्हाला ठाऊक आहे की हर हर मोदी घर घर मोदी, नाऱ्यांची ताकद राजकारणामध्ये फार मोठी असते असं बोललं जातं, की जे नारे असतात ते प्रभावी ठरतात आणि लोकांच्या मनावर परिणाम करतात, हॅमर करतात, प्रभाव टाकतात, असे नारे. तर हर हर मोदी घर घर मोदी. आता बघा, या नाऱ्याबद्दल आपण विचार करूया की हर 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 महादेव तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपसुकच माहितीये का, एक अध्यात्म आपल्या डोळ्यापुढे येतं, एक देवाची प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे येते, हर हर महादेव. मग त्या महादेवला कापून टाकलं आणि हर हर मोदी घर घर मोदी. ते हर हर आहेत की नाही ते देव जाणे, घराघरात पोहोचले की नाही पोहोचले तेही देव जाणे, पण असं हॅमरिंग होतं आणि असं आपल्या मेंदूवर त्याचा प्रभाव पडतो, हर हर मोदी घर घर मोदी. त्यानंतर मित्र हो, एक नारा तुम्ही लक्षात घ्या, अतिशय प्रभावशाली ठरला. आणि मला वाटतं की त्या मोदीजींचं सरकार जे आलं, बहुमताने आलं केंद्रामध्ये, त्याला सगळ्यात जास्त जर काही कारणीभूत ठरला असेल तर तो एक नारा ठरला आहे. कोणता? अच्छे दिन आएंगे. आता प्रशांत किशोरचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं, त्यांच्यामध्येच काही कुठल्या तरी एका विद्यार्थ्याने, 20-22 वर्षाच्या तरुणाने अच्छे दिन असा शब्द फक्त उच्चारला होता आणि मग अच्छे दिन आएंगे, अब अच्छे दिन आएंगे. आता बघा, अच्छे दिन आएंगे, आपणही पर्सनली वैयक्तिकरित्या जर विचार केला की आता आपली कमाई वाढली आहे थोडीफार, आपल्याला चांगले दिवस येतील असं आपण बायकोला म्हणतो किंवा आपल्या कुटुंबात चर्चा करतो. अर्थात 2014च्या आधी फार बेकार दिवस होते, वाईट दिवस होते. आता त्या अच्छे दिनाचा अर्थ काय आहे हे कोणाला कळलं नसेल, कळलं हा भाग वेगळा आहे, पण अच्छे दिन आएंगे एकंदरीतच. म्हणजे मग नोकरदारांना वाटलं असेल की नाही आपले पगार वाढतील, आपली सॅलरी वाढेल, दुकानदारांना, व्यावसायिकांना वाटलं असेल की नाही आता आपल्या बिझनेसमध्ये चांगलं प्रॉफिट होईल, किंवा कदाचित गृहिणींना वाटलं असेल की नाही आता सगळं स्वयंपाकाचं साधन स्वस्त होईल, गॅस सिलेंडर स्वस्त होईल, साखर स्वस्त होईल, तेल स्वस्त होईल, गहू स्वस्त होईल, सगळं काही स्वस्त होईल. शेतकऱ्यांना असं वाटलं असेल की नाही आता सोयाबीनला भाव एकदम मोदीजी आले आहेत, अच्छे दिन आएंगे म्हणजे अच्छे दिन मध्ये शेतकरी पण येतात, असं त्यांचा समज झाला असेल. तर मग सोयाबीन काय तर 10-12-15 हजार रुपये क्विंटलनी खपेल, कापूस काय तर 15 हजार रुपये क्विंटलनी खपेल, असे खूप चांगले सोन्याचे सुगीचे दिवस आता येतील. तर हा सगळा नाऱ्यांचा प्रभाव आहे मित्र. नारे हे फक्त देण्यासाठी असतात, बोलण्यासाठी असतात. नारे जसे देतात हे नेते लोक तसं वागतात असं अजिबात नाही.